यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आजच्या या मंगल सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं याचा स्वतः मलाच फार मोठा आनंद होतो आहे. ज्या प्रकारची कामं समाजाच्या धारणेकरता अत्यंत आवश्यक असतात पण सामान्यतः लोक करताना दिसत नाहीत, अशा प्रकारचं एक अतिशय मौलिक आणि सुंदर कार्य पुणे शहरात आरंभ केल्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी श्रद्धेय नानांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सुंदर संस्कार व स्वाध्याय केंद्र या नावानं अशा प्रकारचं काम इथे चाललं आहे हे काही मला ठाऊक नव्हतं. अचानक एके दिवशी वर्षाताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्या हातात असे जुने 2 खंड ठेवलेत. मी खरं चक्रावून गेलो की अशाही प्रकारचं काही चांगलं काम आपल्या इथे चालू आहे आणि मला ते ठाऊक नाही आणि मंडळी उत्साहानं करतायत आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता करतायत, याचा फार आनंद झाला. त्यानंतर धीरे धीरे या कामाबद्दल थोडंसं मला कळू लागलं आणि एक जिज्ञासाही निर्माण झाली की या कामाची मूळ प्रेरणा कुठे आहे. ते सगळं जाणून घेतल्यानंतर आणखीही बरं वाटलं. अशा प्रकारच्या आध्यात्मिक प्रेरणेतनं, भक्तिभावनेतनंच कामं होतात, ती विद्यापीठातनं होत नाहीत हे सरांनी सांगितल्यामुळे आता मला वेगळं सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. केवळ भक्तीनं प्रेरणा घेऊन कशा प्रकारची कामं होतात. सरांचं भाषण ऐकत असताना मला आमचे प्रज्ञाभारती डॉक्टर वर्णेकर आठवलेत. फक्त एका मिनिटात एक प्रसंग सांगतो, म्हणजे कशी कामं केवळ श्रद्धेनं होतात हे आपल्या लक्षात येईल. संस्कृत वाङ्मय कोश हा कोश आपण सर्वांनी किंवा आपल्यापैकी काहींनी पाहिला आहे किंवा नाही मला ठाऊक नाही, पण हा संस्कृत वाङ्मय कोश निर्माण करणारी जी कलकत्त्यातली संस्था, त्या संस्थेच्या संचालकांनी सांगितलेली घटना सांगतो. हा संस्कृत वाङ्मय कोश निर्माण करण्याकरता त्यांनी 6 लोकांना अपॉइंट केलं, 10 लाख रुपयापर्यंत खर्च केला आणि एकूण 50 पानंही लिहून झाली नाहीत. 50 पानंही लिहून झाली नाहीत. जेव्हा त्यांनी हे वर्णेकरजींना विचारलं की आपण कराल का हे काम, त्यांनी म्हटलं करेन. आणि ते काम ते घेऊन आले नागपूरला. त्या संस्थेनं त्यांच्यातर्फे एक टायपिस्ट पाठवला. वर्णेकरजींनी म्हटलं मला त्याची आवश्यकता नाही. आणि एक टाकी ते जे लिहित बसले, त्यांनी 3 वर्षामध्ये ते काम पूर्ण केलं. केवळ पूर्ण केलं नाही तर त्यानंतर त्यांना संस्थेनं 10 लाख रुपये पाठवलेले त्यांनी परत पाठवून दिले की हे संस्कृतची सेवा म्हणून मी हे केलं आहे, मला त्यातनं काही नको आहे. संस्कृतकरता केलेल्या कुठल्याही कामाचा मी मोबदला घेत नाही. अशा प्रकारच्या निष्ठेनं, अशा प्रकारच्या भक्तीनं जी कामं होतात त्या कामांना विद्यापीठातनं तर कधीच सर आणता येणार नाही. ही एक मौलिक गोष्ट आपणापुढे एवढ्याकरता सांगितली की ही भक्ती, ही श्रद्धा हे आपलं बळ आहे आणि याच बळावरती आपण आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या धर्माला पुढे नेऊ शकणार आहोत. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणात ती जाज्वल्यपणे जागृत राहावी याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आज ज्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी झालं आहे, सर्वात पहिल्यांदा सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ
यांच्या वतीनं अवलोकनच्या ब्रह्मसूत्रे आचार्यांची जीवनभाष्ये या ग्रंथाचं प्रकाशन झाल्याची घोषणा पण मी करतो. ती अधिकृत औपचारिक घोषणा करणं हे ज्याच्या हस्ते प्रकाशन होतं त्याचं कर्तव्य असतं. हे जे प्रकाशन ब्रह्मसूत्रांच्या या एका आगळ्या पुस्तकाचं या ठिकाणी होत आहे, याचं तर मला फार अप्रूप वाटतं आहे. जिकडे कोणी वळतच नाही अशा अगदी भलभले आध्यात्मिक क्षेत्रात काही बोलण्याचा प्रयत्न करणारेही जिकडे वळत नाहीत अशा प्रकारच्या या ग्रंथाचं प्रकाशन आज होत आहे. ब्रह्मसूत्र शब्द उच्चारत असताना मला एक दुसराही मराठीतला शब्द आठवतो, ब्रह्मघोटाळा. हा कसा आला मराठीत मला ठाऊक नाही, पण हा एक सदृश शब्द आहे आणि अनेक वेळेला या ब्रह्म शब्दानं अनेकांना घोटाळ्यात टाकलेलं आहे, हेही सत्य आहे. आपण सगळे भारतीय आहोत, वैदिक संस्कृतीचे अनुयायी आहोत आणि जगाच्या पाठीवरती अशा प्रकारची संस्कृती अन्यत्र झालीच नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक भरभक्कम पुरावा देता येतो. कोणी विचारलं की भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, याचं खरं कारण काय किंवा याची कसोटी काय, तर निश्शंकपणे आपल्याला एक गोष्ट सांगता येते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी जीवनाचा जितका सखोल आणि जितका व्यापक विचार भारतीय ऋषींनी केला तितका सखोल आणि तितका व्यापक विचार जगात अन्यत्र कुठेच झाला नाही. याच देशात तो इतका सखोल आणि व्यापक झाला, याची पण कसोटी काय आपण सांगू शकता. मानवी जीवनाची 4 लक्ष्य, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. मानवी जीवनाचं विभाजन 4 आश्रमात, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा प्रकारचं. समाजाच्या कार्याचं विभाजन करण्याकरता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण आणि अंतिम सत्याच्या प्राप्तीकरता ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती अशा प्रकारचे 4 साधना मार्ग. हे जे 16 खांब आहेत, या 16 खांबांच्या वरती भारतीय संस्कृतीचं डौलदार आणि विशाल मंदिर उभं आहे. आता जगाच्या संपूर्ण इतिहासात आणि संपूर्ण भूगोलात जरा डोकावून बघा, इतका मानवी जीवनाचा व्यापक आणि सखोल विचार आपणाला अन्यत्र कुठे दिसतो का? आणि याचं उत्तर तुम्हाला नाही असंच द्यावं लागेल याची मला खात्री आहे. अशा प्रकारच्या आपल्या या अत्यंत महनीय संस्कृतीमधल्या सर्वात महत्त्वाच्या ग्रंथाचं आज प्रकाशन होतं आहे हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाच्या असं मी जाणीवपूर्वक म्हणतो आहे. जाणीवपूर्वक एवढ्याकरता की एकदा ज्यांना मी जगातला सर्वश्रेष्ठ संत समजतो आणि का समजतो हे सिद्ध करायला मी तयार आहे, पण आत्ता बोलण्याची आवश्यकता नाही. त्या संत श्री गुलाबराव महाराजांना एकदा एक प्रश्न विचारण्यात आला की जगातल्या इतक्या लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलं पण आपला धर्म नष्ट का नाही झाला? त्यांनी चपखलपणे लगेच उत्तर देऊन टाकलं, अरे आपल्या धर्मात फिलॉसॉफी आहे म्हणून तो नष्ट झाला नाही आणि तो कधी नष्ट होणार नाही. आपल्या धर्मात फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी हा त्यांचाच शब्द मी वापरला, ते कधी कधी असे शब्द वापरत. आमच्या धर्मामध्ये दर्शनशास्त्र आहे, तत्वविचार आहे, वेद आहेत मला ठाऊक आहेत, उपनिषद आहेत हेही ठाऊक आहे, भगवद्गीता आहे हेही मी जाणतो, आपण सगळेच जण जाणतो. पण या सगळ्या विचारांचं कल्मिनेशन काय आहे? डॉक्टर रानडे, गुरुदेव रानडे म्हणूया आपण, पूज्य गुरुदेवांचं एक फार महत्त्वाचं वाक्य आहे, वेदांत इज द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट. वेदांत हा भारतीय चिंतनाचं हे गौरीशंकर आहे, अशा प्रकारचे शिखर आहे. वेदांच्या मध्ये आपणाला ऋषींचे उद्गार बघायला मिळतात, उपनिषदांच्या मधनंही ते उद्गार सगळीकडे पसरलेले विखुरलेले मिळतात. कुठे कुठे बृहदारण्यकासारख्या ठिकाणी थोडी चर्चाही मिळते, पण आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णार्जुनांचा संवादही आपणाला मिळतो.
पण ज्याला फिलॉसॉफी म्हणता येईल, अगदी आजच्या भाषेत फिलॉसॉफी म्हणता येईल, अशा प्रकारचं लॉजिकल थिंकिंग ज्याच्यामधनं आपल्याला मिळेल असा सर्वोच्च एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे वेदव्यासांची ब्रह्मसूत्र आहेत. आणि म्हणून हा भारतीय संस्कृतीतला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे, सर्वात महत्त्वाचा. भगवद्गीतेमध्ये मी भगवद्गीता नेहमीच वाचत असतो, गीतेवरती माझं प्रेमही आहे. पण बोलून चालून भगवद्गीता हा एक संवाद आहे. भगवद्गीतेमध्ये आपणाला ती मांडणी आढळणार नाही जी मांडणी आपणाला ब्रह्मसूत्रांच्या मध्ये आढळेल. यामध्ये भगवद्गीताकारांनीच म्हटलं, हे तू मद्भिर विनिश्चितही, म्हणजे या ब्रह्मसूत्रांची मांडणी अगदी कार्यकारण भाव, संशय घेत पूर्वपक्ष मांडत त्याचा उत्तरपक्ष करीत अशा प्रकारची झालेली असल्यामुळे याला जे तर्कशुद्ध स्वरूप आहे ते अन्य ग्रंथांना नाही. अर्थात अन्य शाखांच्या ग्रंथांना आहे, कारण त्यांचेही सूत्र ग्रंथ आहेत हे मला ठाऊक आहे. पण न्याय वैशेषिक, सांख्ययोग आणि मीमांसा आणि वेदांत या सहाही शाखांच्या मध्ये वेदांत हा सर्वात वरती आहे. या सर्वांच्या सरणीचा उपयोग वेदांतापर्यंत पोचण्याकरता करायचा असतो. याच्यातले कोणीही आमचे दर्शनशास्त्रकार भ्रांत नव्हते. आमच्या प्राचीन शास्त्रामध्ये एक फार चांगली गोष्ट सांगण्यात आली, नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात् तेषाम. हे मुनी भ्रांत नव्हते, पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या पायरीवरती प्रत्येकानं आपापल्या पायरीचं जस्टिफिकेशन करत जे जे सांगायला हवं ते ते त्या त्या पद्धतीनं सांगितलं. आणि अशा प्रकारच्या सोपान परंपरेतनं सर्वांना वेदांतापर्यंत नेण्याची त्यांनी व्यवस्था करून ठेवली. म्हणजे शेवटी पोचायचे ते वेदांतापर्यंत पोचायचंय. वेदांत हे गौरी शंकर आहे, हे शिखर आहे. आणि तो वेदांत नेमका आपणाला कुठे मिळेल, तर त्या वेदांताचं जर अतिशय तार्किक पद्धतीनं प्रतिपादन झालेलं आपणाला कुठे शोधून काढायचं असेल तर त्याकरता ब्रह्मसूत्रांना पर्याय नाही, ब्रह्मसूत्रच वाचावी लागतील. किंबहुना ब्रह्मसूत्र वाचल्याशिवाय जर आपण उपनिषद वाचू गेलो, खरं म्हणजे उपनिषदांचं स्थान ब्रह्मसूत्रांच्या वरती आहे. उपनिषद वाङ्मय हे अपौरुषेय वाङ्मय आहे, वेदांचा तो अंतिम भाग आहे आणि त्यांना वेदशीर्षही म्हणतात. वेदांचा तो शीर्षस्थ भाग आहे आणि म्हणून त्यांचं स्थान मोठं आहे. पण स्थान जरी मोठं असलं, पूज्यता जरी अधिक असली, तरी घोटाळाही पुष्कळ आहे. आणि त्यामुळे उपनिषदांच्या मधनं आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या एकमेकांना छेद देणाऱ्या वाक्यांची संगती कशी लावावी हा प्रश्न जेव्हा एखाद्या व्यक्तीला पडतो, साधकाला पडतो, अभ्यासकाला पडतो, तेव्हा त्याला ब्रह्मसूत्र वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. ब्रह्मसूत्रांनी त्या सगळ्या उलटसुलट वाटणाऱ्या वाक्यांची संगती लावून दाखवली आणि त्यांच्यामध्ये अंतर्विरोध नाही. फक्त कुठल्या क्रमानं, कुठल्या संदर्भात कुठलं वाक्य घ्यायचं याची मीमांसा पद्धतीनं मांडणी करणं आवश्यक आहे आणि ते सगळं या ब्रह्मसूत्रांच्या मध्ये आपणाला मिळतं. आणि म्हणून भगवद्गीता वाचून किंवा उपनिषद वाचून सुद्धा जितकं निशंक होता येत नाही तितकं निशंक आपणाला या ब्रह्मसूत्रांच्या अध्ययनानं होता येतं. आणि ते त्या पद्धतीनं होता येतं ज्या पद्धतीनं आजकाल तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून खरोखर या ब्रह्मसूत्रांच्या वरती भाष्य लिहिणाऱ्या 10च्या 10 भाष्यकारांच्या मध्ये भगवान शंकराचार्यांचं स्थान यावतचंद्र दिवाकरू कोणीही हलवू शकणार नाही. ते स्थान पहिलं राहणार आहे आणि ते नेहमीच पहिलं राहणार आहे. मी स्वतः विद्यार्थी असताना मला आचार्यांच्याबद्दल प्रेम एवढ्या करता होतं, मी काही दिवस थोडासा नास्तिकही होतो, अभ्यासाकरता नास्तिक होतो. आणि याचं मुख्य कारण असं होतं की काही गृहीत घेऊन जर आपण आपल्या डोळ्याला ढापणं लावूनच चिंतन करू लागलो तर सत्यापर्यंत नाही पोहोचता येणार. तेव्हा मी कृष्णमूर्तींचा श्रोता होतो आणि मला स्वतःला असं वाटू लागलं होतं, ॲम आय कंडिशन रिअली? मला स्वतःला कंडिशनिंग झालेलं तर नाही आहे ना, आणि म्हणून सगळे कंडिशनिंग दूर ठेवून मला अभ्यास करता येईल का असा विचार करून जेव्हा मी या वेदांताचा अभ्यास करू लागलो तेव्हा माझं प्रेम केवळ शंकराचार्यांच्या वरतीच बसू शकलं.
आणि असं एक महत्त्वाचं त्यावेळचं कारण हे होतं की भगवान शंकराचार्यांनी आपल्या भाष्याचा आरंभ करताना कुठल्या देवाबिवाचं नाव घेतलेलं नाही. मला तेव्हा देवाच्या नावाची थोडी नावड होती. कोणीतरी देवाचं नाव घेतोय म्हटलं की हे आपले धार्मिक लोक आहेत, थोडं आजकालच्या भाषेचा उपयोग करतो, पुण्यातल्या बुरसटलेले वगैरे वगैरे, असं मलाही तेव्हा थोडंसं वाटत असे. मला आचार्य तेव्हा एवढ्याकरता आवडत की त्यांचं भाष्य सरळ रोखठोकपणे आरंभ होतो, कुठलंही मंगलाचरण न करता युष्म प्रत्यय गोचरयो हो विषय विषयिणो हो तो प्रकाश विरुद्ध स्वभावयो हो इतर भावानुपत्तायाम सिद्धौ. अशा प्रकारे ते भरकन आपल्या मूळ विषयाला हात घालतात आणि अशा प्रकारचं बेहतरीन अध्यास भाष्य लिहून टाकतात की ते सातत्यानं वाचत राहावं अशा प्रकारचं मोहून टाकतं. आचार्यांची भाषासुद्धा एखादं आपल्याला गद्य काव्य वाटावं अशा प्रकारची भाषा आहे. म्हणजे अगदी संस्कृत गद्याचा उत्तम नमुना कुठला असेल तर ते आचार्यांचं भाष्य आहे. म्हणून भामतीकारांनी त्याला भाष्यम प्रसन्न गंभीरम अशा प्रकारचं जे म्हटलंय ते अत्यंत योग्य आहे. अशा प्रकारच्या या आचार्यांच्या भाष्याच्या अनुसार ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करा. मी हे म्हणणार नाही की सर्वांनी आचार्यांच्या भाष्यानुसारच तो करावा, प्रत्येकानं आपापल्याला आवडेल त्या पद्धतीनं करावा, पण ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करावा ही महत्त्वाची गोष्ट आहे. आचार्यांचं महत्त्व मला आणखी एवढ्याकरता वाटतं की भगवान रामानुज, मला सर्वांच्याबद्दल आदर आहे, मी अगदी पूर्ण समन्वयवादी आहे, कारण मी आचार्यांचा अनुयायी आहे पूर्णपणे. आणि त्यामुळे भगवान रामानुजाचार्यांनी लिहिलं खरं आचार्यांच्या भाष्याचं खंडन करण्याकरता, पण गमतीची गोष्ट अशी आहे की आचार्यांनी स्वतः श्रुतीतली जितकी उद्धरणं दिली आहेत तितकीच उद्धरणं फक्त, त्यातलीच उद्धरणं फक्त रामानुजांनी दिली. एकही नवीन उद्धरण त्यांनी श्रुती वाचून दिलेलं नाही. अशा प्रकारची गंमत आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या भाष्यामध्ये मला एक धार्मिकता, शब्दाचा वापर करू की नको पण आता करतो, पुणेकरांच्या पुढे काही करायला काय हरकत नाही आहे, श्रद्धा जाड्य, मला तेव्हा असं वाटायचं श्रद्धा जाड्यानं बोलणारी ही मंडळी आहेत आणि अत्यंत तर्कप्रधान शैलीनं बोलणारे केवळ भगवान आचार्य आहेत. पण भगवान आचार्यांचं हे जे भाष्य आहे, या भाष्याचं वाचन केव्हा तरी प्रत्येकानं करावं. अर्थात त्या भाष्याकडे आपणाला वळायचं नाही, आपण ब्रह्मसूत्रांच्या बद्दल विचार करणार आहोत. या ब्रह्मसूत्रांचं सर्वोपरी महत्त्व त्यांनी जाणलं आणि त्यांचं भाष्य अशा प्रकारे लिहिलं गेलं की त्यांच्या आधी काही वृत्ती ब्रह्मसूत्रावरती लिहिल्या गेलेल्या होत्या, पण त्या इतक्या नंतर दुर्लक्षित झाल्या की त्यातलं काहीही आता मिळत नाही. भगवान वेदव्यासांनी आपल्या संस्कृतीवरती उपकार करण्याकरता जी कामं केलीत ती कामं फारच महत्त्वाची आहेत. वेदांचं विभाजन त्यांनी केलं, वेद लोकांना कंठामध्ये धारण करता यावेत याकरता त्यांनी त्याचं विभाजन केलं. वेद एकच होता, वेद एकच आहे आणि वेद एकच असतो. त्याला एक म्हणा किंवा अनंतावै वेदाः अशा प्रकारे त्याला अनंत म्हणा, हे सत्य आहे. हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे सगळं क्लासिफिकेशन आहे, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं केवळ फायलिंग आहे. आपण सुद्धा कधीही व्यवस्थापनामध्ये फायलिंग करत असतो, क्लासिफाय करतो, वर्गीकरण करतो, त्याचं पुन्हा सब क्लासिफिकेशनही करतो. तशा प्रकारे शाखा प्रशाखा वगैरे होत गेल्या. पण आपल्या अत्यंत पुन्हा त्या जडबुद्धीला त्या शाखांच्या मध्येही अशा प्रकारचा भेद आपण निर्माण करून टाकला की यानं तिकडे बघायचं नाही, त्यानं तिकडे बघायचं नाही, त्यांनी त्याच्याशी संबंध, अशा प्रकारचं सगळं होऊन गेलं. अर्थात ही आपली सवय आहे, कुठल्याही चांगल्या वस्तूला नासवण्यामध्ये. भारतीय जाऊ द्या, त्याचं अवमूल्यन करून टाकतो आपण लोक. हे सगळं जे ज्ञानधन आहे ना, कधी कधी मला असं वाटतं की हे ज्ञानधन जर पाश्चात्य लोकांच्याकडे असतं ना तर त्यांनी त्याला इतकं फुलवून मोठं केलं असतं. ज्ञानेश्वरांसारखा संत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सर्वात मोठा राजर्षी या महाराष्ट्रानं पाहिला, पण महाराष्ट्रानं तो ज्या पद्धतीनं लोकांच्या पुढे आणायला हवा होता त्या पद्धतीनं अजूनपर्यंतही आणलेला नाही. आणि आपण आपसातच भांडण्यामध्ये इतके गढून गेलेलो आहोत की तो नीटपणे आता लोकांच्या पुढे येणंही कठीण आहे असं मला वाटायला लागलंय. एनिवे, आचार्यांनी या ब्रह्मसूत्रांना प्रमाण मानून आणि जे काही लिखाण केलं ती ब्रह्मसूत्र भगवान वेदव्यासांनी निर्माण केली. ज्याप्रमाणे उपनिषदांचं
दोहन करून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली, त्याप्रमाणे उपनिषदांचं दोहन करून भगवान वेदव्यासांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. आणि ही जी रचना केली त्या रचनेमध्ये त्यांनी अगदी आजच्याही व्यक्तीला अतिशय सूत्रबद्ध वाटावं अशा प्रकारचं हे लेखन केलेलं आहे. म्हणजे इतकं सुंदर लेखन त्याही वेळेला त्यांनी करून ठेवलं, याबद्दल आपण त्यांच्या चरणी निरंतर कृतज्ञ राहायला हवं. 4 अध्यायांच्यामध्ये 16 पादांच्यामध्ये 192 अधिकरणांच्यामध्ये ही रचना करत असताना त्यांनी त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या भागामध्ये म्हणजे एका अधिकरणामध्ये तो विषय काय आहे, त्याबद्दल संशय काय आहे, त्याचा पूर्वपक्ष काय आहे, त्याचा उत्तरपक्ष काय आहे आणि त्याची संगती काय आहे, या सगळ्या गोष्टी इतक्या नीटपणे मांडलेल्या आहेत की याच्यापेक्षा अधिक लॉजिकल काही लिहिलं जाणं शक्यच नाही. आणि याची आवश्यकता एवढ्या करताही होती की कधीकधी असं होतं की लोक आपल्या धर्माच्या कुठल्या तरी उपांगांच्याकडे वळून आणि धर्माची निंदा नालस्ती करू बघतात. त्या लोकांना हे कळत नाहीत की पुराणांचा अधिकारी वेगळा आहे, शनी महात्म्याचा अधिकारी वेगळा आहे, गीतेचा अधिकारी वेगळा आहे आणि ब्रह्मसूत्राचा अधिकारी वेगळा आहे. जर तुम्हाला हा धर्म नीट समजावून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपली बुद्धी या ब्रह्मसूत्रांच्यावरती घासली पाहिजे. आणि पैजेवरती हे सांगता येईल की जगातल्या आजपर्यंत निर्माण झालेल्या कुठल्याही बुद्धिमंतानं जितके काही तर्क उभे केले असते ते सगळे तर्क गृहीत धरून स्वयं भगवान आदिशंकराचार्यांनी आपलं भाष्य लिहिलेलं असल्यामुळे सगळ्या तर्कांना त्यात उत्तर मिळतं. आपली बुद्धी शंकर भाष्यावरती घासावी, आपली बुद्धी या ब्रह्मसूत्रांच्यावरती घासावी. अशा प्रकारच्या या ब्रह्मसूत्रांच्या रचनेमध्ये आत्ता सरांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. त्यांनी महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की ब्रह्मसूत्रांचं अशा प्रकारची मांडणी व्हायला हवी, अशा प्रकारच्या गोष्टी लोकांच्या समोर यायला हव्यात की ज्या रेलेवंट आहेत. आता ब्रह्मसूत्र खरोखर कोणाकरता उपयोगी आहेत हा थोडासा जर विचार करू गेलो तर ज्याला आपल्या बुद्धीनं सत्य जाणून घ्यायचं असेल, त्याच्याकरता या ग्रंथाला पर्याय नाही. हे बघा, ज्याची मूळ रचनाच मनाची ठेवणच भावनाप्रधान असेल त्यानं भगवंतावरती श्रद्धा ठेवूनही श्रद्धया सत्यमाप्यते या दृष्टीनं त्याला त्यापर्यंत पोहोचता येईल. पण ज्याला तार्किक उत्तरं हवी आहेत, तर्कनिष्ठ ज्याला आर्ग्युमेंट्स करायचे आहेत, त्यानं मात्र ब्रह्मसूत्र वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. पण अशा प्रकारे अत्यंत व्यवस्थितपणे लॉजिकली या सगळ्या ब्रह्मसूत्रांची मांडणी करत असताना अंतिम उद्देश काय आहे? आपण पाहिलं की आपल्या 4 पुरुषार्थांच्या मध्ये मोक्ष हा शेवटचा पुरुषार्थ आहे. आणि हा मोक्ष भारतीयांनी सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ मानलेला आहे. या मोक्षाबद्दलही पुष्कळ भ्रांती आहे. या मोक्षाचं नाव सर्वांना ठाऊक आहे. अगदी खेड्यापाड्यातल्या एखाद्या भाविक वृद्ध महिलेकडे बघितलं ना तर ती सुद्धा जन्ममरणाचा फेरा चुकवावा असंच काहीतरी गात असते. आणि तिच्या मनात ते असतं किंवा नसतं, पण तिला ते अंगवळणी पडलेलं असतं की मला याच्यातून सोडो. हा मोक्ष म्हणजे नेमकं काय? आता भारतीय दर्शनशास्त्रकारांचाच विचार केला तर मोक्षाच्या 36 व्याख्या आहेत, तितक्यात जाण्याची आवश्यकता नाही. पण वेदांतशास्त्रानं कशाला मोक्ष नेमकं म्हटलेलं आहे आणि तो मोक्ष आपल्यातल्या प्रत्येकाला हवा आहे की नाही याचा विचार प्रत्येकानं करावा. वेदांतशास्त्रानुसार मोक्षाची सरळ व्याख्या आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती. माझ्या सगळ्या दुःखांचा निराश व्हावा, माझी दुःख संपून जावीत आणि मला परमानंदाची प्राप्ती व्हावी. आत्यंतिक दुःख निवृत्ती हे तर योगानेही मांडलेलं आहे, पण परमानंद प्राप्ती वेदांतू तो मोदकू. जेव्हा भगवान ज्ञानेश्वर महाराज गणेशाचं वर्णन करतात तेव्हा वेदांताला ते मोदकाची उपमा देतात. वेदांत हा गोड आहे. किती गोड आहे? गणपतीच्या हातातल्या मोदका इतका गोड आहे. आता मोदक किती गोड असतो हे तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता
नाही, आणि तुमचं चित्त तिकडे चालवण्याची पण मला आता आवश्यकता नाही, ते मला परवडणारं नाही. कारण आभार प्रदर्शन आधीच होऊन गेलेलं असल्यामुळे तुम्हाला कुजबूज करण्याकरता आता स्कोप जो आहे तो फक्त माझ्याच भाषणात आहे. म्हणून त्या मोदकाच्या आठवणीनं मी तुम्हाला आता चालवणार नाही. पण वेदांतू तो मोदकू महारसू, माऊलींनी म्हटलं वेदांत हा मोदकासारखा आहे आणि त्याला त्यांनी महारस म्हटलं. आणि हा जो महारस आहे ना, हा महारस आहे कुठे? हा महारस प्रत्येकाला, आपल्यातल्या कुणाला नको आहे, प्रत्येकाला तो हवा आहे. मला अन्य काही हवं आहे किंवा नको आहे याबद्दल आपले मतभेद अनेकांचे असू शकतील. एखाद्याला पैसे खायचे असतील, एखाद्याला नसतील खायचे, त्याबद्दल काही तो नाही पण म्हणेल. अजूनसुद्धा काही लोक आपल्यामध्ये निदान काही औषधापुरते तरी भ्रष्टाचारात अडकलेले लोक असतील, ते नाही म्हणतील. त्यामुळे एखाद्याला प्रपंच नको असेल, तो नाही म्हणेल. निवडणुकीचं तिकीट लोक हापापलेले असतात, अनेक लोक नाही म्हणतील. पण मला आनंद नको असं म्हणणारा कोणी आहे का? मला आनंद नको असा म्हणणारा जगाच्या पाठीवरती कोणीही माणूस नाही. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला आनंद हवा आहे आणि हा आनंद मिळवण्याचं सर्वात उत्तम हा आनंद मिळवण्यासाठी सर्वात उत्तम उपाय जो आचार्यांनी सांगितला तो या जगाला विसराव, जगन मिथ्या, म्हणून तो अंधार झाला थोडासा. या आनंदाच्या उपलब्धी करता आपल्या प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि या आनंदाच्या प्राप्ती करताच आपण जे काही करतो ते सगळं काही करतो. काही ऐहिक किंवा काही ज्याला आपण पारलौकिक म्हणतो, आपण ज्याला आध्यात्मिक म्हणतो, ते आध्यात्मिक असतं की नसतं कुणास ठाऊक. पण अशा प्रकारचं जे काही साधन अंगारे दुपारे, त्यापासून देवदर्शन, तीर्थयात्रा, यापर्यंत सगळं काही जे काही करतो ते आनंदाच्या प्राप्ती करता करतो. नेमका हा आनंद कुठे मिळेल आणि नेमका हा आनंद कसा मिळेल हे नीटपणे जर एखाद्याला तर्कशुद्ध पद्धतीने जाणून घ्यायचं असेल तर त्या आनंदाच्या प्राप्ती करता तर्कशुद्ध उपाय म्हणजे ब्रह्मसूत्रांचा अभ्यास. जर तो भावना प्रधान असेल तर त्याला गीताही पुरेल आणि त्याला भागवत जास्त चांगलं पडेल. पण एखाद्याला, कारण आजकाल लोक असे आहेत ना, बुद्धिवादी लोक आहेत, बुद्धिनिष्ठ आहेत की नाही कोणाला ठाऊक, पण बुद्धिवादी म्हणजे बुद्धीबद्दल बोलणारे, बोलताना बुद्धीबद्दल बोलणारे, वागताना कसे वागणारे, त्याला म्हणतात बुद्धिवादी. तर त्यामुळे ते बुद्धीची बात करतात. मग अशा प्रकारची बुद्धी चालवून जर त्याला त्या आनंदाचा मागोवा घ्यायचा असेल तर त्याला आलंबन काय? त्याला आलंबन ब्रह्मसूत्र हीच आहेत, अन्य कुठलंही आलंबन नाही. ब्रह्मसूत्र हेच अंतिम आलंबन आहे. आणि या ब्रह्मसूत्रांच्या मधनं संपूर्ण मांडणी अशा प्रकारची भगवान वेदव्यासांनी केली की ज्यामुळे धीरे धीरे त्या जीवानं आपोआप आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक त्या परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी. आनंद प्राप्त करायचा असेल तर तो कुठे आहे हे नेमकं सांगायला हवं ना. सर्वात पहिल्यांदा आमच्या वेदांतशास्त्रानं तो आनंद स्वर्गात आहे असं नाही म्हटलं, वैकुंठात आहे असं नाही म्हटलं, गोलोकात आहे असं नाही म्हटलं, आणखी कुठे आहे असं नाही म्हटलं, तो आपल्या जवळ आहे असं म्हटलं. आणि ही वेदांतशास्त्राची सर्वात मोठी आपल्याला देणगी आहे. ज्याप्रमाणे सॉक्रेटिसनं आकाशातलं तत्वज्ञान पृथ्वीवरती आणलं असं म्हणतात, त्याप्रमाणे या इकडे तिकडे भरकटल्या गेलेल्या सगळ्या त्या आनंदाचा मूल स्रोत माझ्यात आहे हे मनुष्याला कळणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून उपनिषदकारांनी म्हटलं आत्मानं विद्धी, पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या, पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या. तमेवैकत विजानसा आत्मानं अन्या वाचो विमुंचत. उपनिषदकार म्हणतात बाकी सगळी बडबड सोडा, पहिल्यांदा मी कोण आहे हे जाणून घ्या.
मी कोण आहे हे ज्याला कळणार नाही त्याला त्या आनंदाची प्राप्ती होण्याची संभावना नाही, शक्यता नाही. आणि म्हणून त्या मीचा शोध बुद्धिपूर्वक कसा घ्यावा, तर्कशुद्ध पद्धतीनं कसा घ्यावा, अशा प्रकारचा एखादा साधक असेल तर त्याला त्याच्या बुद्धीला जिरवत त्याच्या बुद्धीला संतुष्ट करत करत आणि जिरवत पुढे नेणारा ग्रंथ हे ब्रह्मसूत्रांचं संकलन आहे. अशा प्रकारच्या वेदांताच्या धाटणीचा आपण परिणाम बघाल. ज्ञानेश्वर माऊलींनी तरी काय म्हटलं, सगळी ज्ञानेश्वरी अभ्यासल्यानंतर कुठे जायचं असतं, कुठल्या वैकुंठात जायचं असतं, कुठल्या स्वर्गात जायचं असतं, कुठल्या गोलोकात जायचं असतं आणि आणखी कुठे जायचं असतं. माऊलींनी म्हटलं, आत्मा तेणे हस्तगत रत्न होय, आत्मा तेणे हस्तगत रत्न होय. अरे जोपर्यंत तुला हे आत्मरत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तुला या बाकीच्या सगळ्या गोष्टी नीट कळणारच नाही. गोष्ट अशी आहे, मी कोण आहे याची नीट जाणीव झाल्याशिवाय मनुष्याला त्या परमानंदापर्यंत पोहोचता येणार नाही आणि त्याच्या अंतरंगातल्या सगळ्या प्रश्नांची उकलही त्याला करून घेता येणार नाही. चरफडणारा मी, हपापलेला मी, रात्रंदिवस धावपळ करणारा मी कोण आहे शेवटी, हा कळणं फार आवश्यक आहे. आणि तो कळण्याकरता या ब्रह्मसूत्रकारांनी आपणाला सातत्यानं अत्यंत उत्तम मार्गानं पुढे नेलं आणि अशा प्रकारच्या त्या मीचा शोध घेण्याकरता अतिशय उत्तम आलंबन आपणाला यांच्या माध्यमातून दिलं. आता ती जी परमसत्ता, ज्या परमसत्तेतनं हे संपूर्ण विश्व निर्माण झालं, ज्याला अंतिम सत्य आपण म्हणूया, सगळे